निडर पराक्रमी योद्धा सॅम मानेकशॉ। आपण देशातील नागरिक आपापल्या घरात, कामाच्या ठिकाणी किंवा अन्यत्र अतिशय सुरक्षित जगू शकतो याचे संपूर्ण श्रेय सीमेवर तैनात असणाऱ्या लष्करी जवानांना आहे। मग ती सीमा जमिनीची असो, आकाशाची किंवा निळाशार अथांग सागराची, सर्वत्र करडी नजर सेना दलांची आणि त्यातील जवानांची। आपल्या भारतीय जवानांनी तर आतापर्यंत अनेक युद्धात पराक्रम गाजवला आणि देशाच्या सीमा सुरक्षित ठेवल्या। या पराक्रमाचा मोठा इतिहास आपल्या लष्कराला लाभला आहे। अनेक तडफदार अधिकारी आपल्या लष्कराची शान राहिले आहेत। त्यापैकीच एक होते सॅम होर्मुझजी जमशेदजी मानेकशॉ। मात्र त्यांचे हे नाव क्वचितच कोणी घेतले असेल। त्यांचे कुटुंबीय, नातवंड, मित्र आणि फील्डवरील अधिकारी असे सगळेच त्यांना सॅम किंवा सॅम बहादूर म्हणायचे। त्यांच्या नावाला प्रसिद्धी मिळाली ती 1942 साली। सॅम बहादूर यांचा जन्म 3 एप्रिल 1914 रोजी पंजाबमधील अमृतसर येथे एका पारशी कुटुंबात झाला। यांचे वडील होर्मुझी मानेकशॉ तर आईचे नाव हिराबाई होते। त्यांचे वडील डॉक्टर होते। मानेकशॉ यांनाही डॉक्टरच व्हायचे होते। 15व्या वर्षी ते वडिलांना म्हणाले की मला इंग्लंडला जाऊन शिकायचे आहे। त्यावर वडील म्हणाले की परदेशात जाऊन शिकण्या एवढा तू अद्याप मोठा झालेला नाहीस। वडिलांच्या या म्हणण्यावर रागावलेल्या मानेकशॉ यांनी निव्वळ रागापोटी देहरादून येथील मिलिटरी अकादमीत प्रवेश घेतला। मानेकशॉ कुटुंब मूळचे वलसाड, गुजरात येथील होते। मानेकशॉ यांचे शालेय शिक्षण अमृतसर येथे झाल्यानंतर त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण नैनिताल येथे शेरवूड कॉलेजमध्ये घेतले। सॅम मानेकशॉ हे भारतीय मिलिटरी अकादमीमधून बाहेर पडणाऱ्या पहिल्या तुकडीचे विद्यार्थी होते। 1934 मध्ये पदवीधर झाल्यानंतर त्यांची सेकंड लेफ्टनंट पदी नियुक्ती झाली। पराक्रमाला सुरुवात। दुसरे महायुद्ध सुरू असताना ब्रह्मदेशात म्हणजे तत्कालीन बर्मामध्ये एका जपानी सैनिकाने मशीनगन मधून झाडलेल्या 7 गोळ्यांनी त्यांचे आतडे, यकृत आणि मूत्रपिंडाला गंभीर इजा झाली। त्यांचे चरित्र लिहिणारे मेजर जनरल व्ही.के. सिंग सांगतात की त्यावेळचे कमांडर मेजर जनरल कोवान यांनी त्याच वेळी मिलिटरी क्रॉस सॅम यांच्या छातीवर लावला, कारण मृत सैनिकाला मिलिटरी क्रॉस लावता येत नव्हता। युद्ध सुरू असताना जखमींना आहे त्याच अवस्थेत टाकून पुढे जावे असा आदेश देण्यात आला होता। मानेकशॉ देखील जखमी झाले होते। बटालियन जखमींना परत आणण्यात गुंतली तर सैन्याचा वेग मंदावेल म्हणून हा आदेश दिला होता। पण सुभेदार शेर सिंगने मानेकशॉ यांना खांद्यावर उचलून परत आणले। मानेकशॉ यांची प्रकृती इतकी गंभीर की डॉक्टरांना त्यांच्यासाठी वेळ देणे योग्य वाटले नाही। त्यावेळी सुभेदार शेरसिंग यांनी आपली लोड केलेली रायफल डॉक्टरांच्या दिशेने रोखत म्हटले की जपान्यांबरोबर लढताना जखमी झालेल्या अधिकाऱ्यांना खांद्यावर टाकून आम्ही इथवर आलोय। तुम्ही उपचारच केले नाही म्हणून त्यांचा जीव गेला आणि हे सगळं आमच्या डोळ्यादेखत घडलं असं व्हायला नको। तुम्ही उपचार केले नाहीत तर मला तुमच्यावर गोळी झाडावी लागेल। शेवटी हतबल झालेल्या डॉक्टरांनी काहीशा अनिच्छेनेच उपचार करायला सुरुवात केली। त्यांनी मानेकशॉ यांच्या शरीरात घुसलेल्या गोळ्या काढल्या, आतड्याचा खराब झालेला भाग कापला आणि आश्चर्य म्हणजे मानेकशॉ वाचले। तुम्हाला इतक्या जखमा कशा झाल्या असे विचारले असता मानेकशॉ म्हणाले, काही नाही, एका गाढवाने लात मारली होती। आपल्या वेदनांनाही इतक्या हलक्या फुलक्या पद्धतीने व्यक्त करणारे मानेकशॉ नेहमीच अशा लाईट मूडमध्ये वावरायचे। मात्र कामाच्या बाबतीत ते तितकेच गंभीर आणि सक्षम होते। तिथे तडजोड त्यांना मान्यच नव्हती। सुरुवातीला त्यांना मंडाले, नंतर रंगून आणि मग भारतात आणण्यात आले। 1946 मध्ये कर्नल सॅम मानेकशॉ यांना दिल्लीतील लष्कराच्या मुख्यालयात तैनात करण्यात आले। चीन सोबतच्या युद्धकाळात पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण यांनी सीमा भागाचा दौरा केला होता।
नेहरूसोबत त्यांच्या कन्या इंदिराही होत्या. सॅम यांनी इंदिराजींना ऑपरेशन रूममध्ये प्रवेश करू नये असे सांगितले, कारण त्यांनी गोपनीयतेची शपथ घेतली नव्हती. त्यावेळी इंदिराजींना वाईट वाटले होते, पण सुदैवाने या गोष्टींमुळे त्या दोघांमधील संबंध बिघडले नाहीत. त्यांचे इंदिराजींसोबतचे किस्से. 1971 मधील पाकिस्तान सोबतचे युद्ध डिसेंबरमध्ये झाले. मात्र त्याच्या वर्षभर आधीपासूनच इंदिरा गांधी पूर्व पाकिस्तानातील स्थितीने प्रचंड अस्वस्थ होत्या. त्यांनी सर्व उच्चाधिकाऱ्यांची बैठक बोलावली. ही गोष्ट 27 एप्रिलची आहे. इंदिराजींनी तेव्हाच भारतीय लष्कर तेथे घुसविण्याचा मुद्दा उपस्थित करताच लष्कर प्रमुख पदावर असणारे मानेकशॉ तडक उत्तरले, यासाठी माझे सैन्य सध्या तयार नाही. आता युद्ध झाले तर देशाचे प्रचंड नुकसान होईल. आम्हाला तयारीसाठी वेळ द्या. जेव्हा आम्ही तयार असू तेव्हा युद्धाविषयी बोला. मानेकशॉ यांचे स्पष्ट आणि थेट बोलणे ऐकून इंदिराजीही गप्पच झाल्या. यानंतर काही महिन्यांनी इंदिराजींनी पुन्हा हा युद्धाचा विषय काढला. ज्या इंदिराजींसमोर भले भले तोंडही उघडण्याची हिंमत करायचे नाहीत, त्यांना थेट स्वीटी म्हणण्याचे धारिष्ट करणारा हाच एक अधिकारी होता. इंदिराजींनी युद्धाची तयारी झाली का असे विचारताच मानेकशॉ म्हणाले, मी नेहमीच तयार आहे स्वीटी. हिरवी दुसऱ्या कोणत्या मोठ्या अधिकाराने असे बोलण्याची हिंमत केली असती तर इंदिरा गांधींनी त्याचे काय हाल केले असते याचा आपण विचारही करू शकणार नाही. मात्र युद्ध जिंकायचे असेल तर ते याच अधिकाऱ्याच्या नेतृत्वात जिंकता येईल याची पूर्ण कल्पना इंदिराजींना होती. म्हणून त्या मानेकशॉ यांना उलटून कठोर बोलल्या नाहीत किंवा त्यांनी तो स्वतःचा अपमान समजून त्यांना अपमानित केले नाही. याच युद्धादरम्यान अशी अफवा पसरली की मानेकशॉ लष्कराच्या मदतीने सत्ता उलथवून टाकण्याच्या विचारात आहेत. यामुळे इंदिराजींचा थरकाप उडाला होता. त्यांनी मानेकशॉ यांना त्वरित भेटायला बोलाविले आणि याविषयी थेट विचारणा केली. त्यावर मानेकशॉ नेहमीप्रमाणे आपल्या मिश्किल स्वभावात म्हणाले, माझे आणि तुमचे दोघांचेही नाक मोठे टोकदार आहे, पण म्हणून मी माझे नाक दुसऱ्यांच्या कामात घुसवत नाही आणि तुम्हीही माझ्या कामात तुमचे नाक घुसवू नका. डोक्यावरील पगडी मानेकशॉंच्या पायावर टाकली तो प्रसंग. 16 डिसेंबर 1971 रोजी पाकच्या लेफ्टनंट जनरल आमिर अब्दुल्ला खान नियाजी यांनी भारत व बांगलादेशच्या संयुक्त सैन्याचे प्रमुख लेफ्टनंट जनरल जगजीत सिंग अरोरा यांच्यासमोर शरणागती पत्करली आणि बांगलादेशचे स्वातंत्र्य युद्ध संपले. अर्थातच यानंतर युद्धात पकडण्यात आलेल्या पाकिस्तानी सैनिकांना भारतातील विविध लष्करी छावण्यांमध्ये ठेवण्यात आले. या छावण्यांमध्ये युद्धकैद्यांची नीट काळजी घेतली जात असे. युद्धकैद्यांना नियमानुसार मिळणाऱ्या सर्व सवलती दिल्या जात असत. भारतीय जवानांना मिळणाऱ्या रेशन एवढेच रेशन मिळत असे, तर मुस्लिम सणांच्या दिवशी जादा धान्य दिले जात असे. पण तरीही कैद्यांना छावण्यांमध्ये कुठल्याही सोयी सवलती दिल्या जात नाहीत व अतिशय वाईट वागणूक दिली जाते असा खोटा प्रचार पाकिस्तानतर्फे करण्यात आला. एकदा पाकचे लष्कर प्रमुख जनरल टिका खान यांच्याशी चर्चा करण्यास मानेकशॉ लाहोरला आले होते. लाहोरच्या गव्हर्नरने मानेकशॉ यांच्या सन्मानार्थ मेजवानी दिली होती. भोजनानंतर तेथील कर्मचाऱ्यांनी मानेकशॉ यांची भेट घेतली. मानेकशॉ प्रत्येकाशी बोलत हस्तांदोलन करत पुढे जात होते. अचानक त्यांच्यापैकी एका कर्मचाऱ्याने आपल्या डोक्यावरचा फेटा काढून त्यांच्या पायावर ठेवला. मानेकशॉंनी त्याला तसं करण्याचं कारण विचारलं असता तो म्हणाला, सर, तुम्ही होतात म्हणून आम्ही जिवंत राहिलो. माझी 5ही मुलं सैन्यात आहेत आणि ते सगळे सध्या तुमचे कैदी आहेत. ते नेहमी मला पत्र लिहून तिथली स्थिती कळवत असतात. तुम्ही त्यांना कुराण दिले आहे. आमचे सैनिक बराकीत राहत असताना
तुमच्या जवानांना तंबूत राहावं लागत आहे हे आम्हाला माहीत आहे. हिंदू वाईट आहेत असे जर कोणी मला सांगितले तर मी आता त्यावर विश्वास ठेवणार नाही. मानेकशॉ यांच्या जागी दुसरा एखादा अधिकारी असता तर त्याने मोठ्या अभिमानाने पाकिस्तानवरील विजयाचे स्वतः गोडवे गायले असते. मात्र मानेकशॉ यांना नेहमीच युद्धाचे वेळी आणि युद्धानंतर विजयी झाले तरी वाईट वाटायचे, कारण यात अनेक बळी जातात याचे दुःख त्यांना होते. म्हणून त्यांनी कधीही युद्धकैद्यांना वाईट वागविले नाही. त्या कैद्यांनाही ते माणुसकीने वागवत. सच्चा लढवय्या आणि उदंड आत्मविश्वास असलेले मानेकशॉ सॅम बहादूर हे करिअरच्या अगदी सुरुवातीच्या टप्प्यापासून प्रचंड पराक्रमी आणि धाडसी निर्णय घेणारे होते. ते लष्कर प्रमुख असेपर्यंत जवानांपासून अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांसाठीच प्रेरणास्त्रोत होते. एकदा नागालँडच्या लष्करी तुकडीने एका युद्धात सहभागी होण्यास नकार दिला हे कळताच मानेकशॉ यांनी त्याच्याकडे एक गिफ्ट बॉक्स पाठविला. त्यात बांगड्या होत्या. सोबत लिहिलेले होते की लढायचे नसेल तर या बांगड्या घालून बसा. त्या टीममध्ये असा काही जोश निर्माण झाला की त्यांनी ते युद्ध लढले आणि जिंकले सुद्धा. त्यानंतर मानेकशॉ यांनी न चुकता तो बॉक्स परत पाठविण्याचाही संदेश पाठवून आपल्या टीमला शाबासकी दिली. 1971च्या पाकिस्तान विरोधी युद्धातील विजयाचे श्रेय जितके आपल्या जवानांना आदी अधिकाऱ्यांना तितकेच मानेकशॉ यांना जाते. या युद्धानंतर त्यांना एकदा विचारण्यात आले की फाळणीच्या वेळी तुम्ही जर पाकिस्तानात गेले असते तर काय झाले असते. त्यावर मानेकशॉ हसून आपल्या मिश्किल शैलीत म्हणाले, मग 71चे युद्ध पाकिस्तानने जिंकले असते. हा त्यांचा अहंकार नव्हता तर प्रचंड आत्मविश्वास होता. असे कणखर नेतृत्व आपल्या लष्कराला स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या काळात लाभले. म्हणूनच आपले लष्कर प्रगतीच्या नव्या शिखरांना गाठू शकले. अशा या लढवय्याचा परिचय आपल्या नव्या पिढीसोबत करून देण्याची जबाबदारी पालकांची आहे. कारण नव्या पिढीसमोर अशा हिरोचा आदर्श राहिला तर ते जीवनात काहीतरी भव्य दिव्य करू शकते. किमान चांगले नागरिक तर बनूच शकतील.